Okay, students, once again, good morning. Now, we just learn about the metal deficiency defect. In this defect, metal are less than its counter ion, mostly non-metals, sulfides, oxides like this. This defect occurs, metal deficiency defect occurs by which way? By decreasing the number of metals ion. कधी कधी असं भी होऊ शकते, हा डिफेक्ट असा भी होऊ शकतो. आता हा एक प्रकार आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्टचा. दुसरा एक प्रकार आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्टच असं होतो, परंतु काय होतो, बाय रिप्लेसिंग द रेग्युलर आयन मध्ये वॅकन्सी करायची आणि बाय रिप्लेसिंग द हायर चार्ज आयन, हायर ऑक्सिडेशन स्टेट आयन इन द लोअर ऑक्सिडेशन. जे काही आहे त्या मी तुम्हाला मागं पण सांगितले की हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ज्याचे तो पण दाखवतो. आणि समजा आता NaCl आहे, ओके, सपोज NaCl आहे. तुम्हाला माहिती आहे NaClचं स्ट्रक्चर कसं आहे, प्लस मायनस असं स्ट्रक्चर आहे. समजा असं स्ट्रक्चर आहे, प्लस मायनस. आता सगळे एक एक मोनो पॉझिटिव्ह आहे. आता समजा जर मी एक काम केलो, काय केलो की हा आहे NaCl क्रिस्टल, काय म्हणजे प्लस Cl मायनस. मी दोन NaCl मी काय केलं, याच्यातून 2 NaCl आयन रिमूव्ह केलं आणि त्याच्या जाग्यावर रिमूव्ह 2 NaCl आयन रिमूव्ह म्हणण्यापेक्षा रिप्लेस्ड बाय 1 कोणतं SrCl2, हायर व्हॅलेन्सी असलेला SrCl2 टाकला तर काय होईल बघा. हे दोन Cl तर Cl आले, पण 2 Sr गेले, Na+ गेले आणि 1+2 आला, म्हणजे व्हॅकन्सी तयार झाली. रेशो जर बघितला तर जेवढे Sr तुम्ही टाकाल तेवढे कॅटायनची व्हॅकन्सी तयार होईल, म्हणजे मेटल डिफिशियन्सी तयार होईल. जेवढे Sr तुम्ही ॲड कराल तेवढी तिथं मेटलची काय होईल, डिफिशियन्सी होईल. अशा डिफेक्टला आपण काय म्हणतो, मेटल डिफिशियंट डिफेक्ट असं म्हणतो. काय म्हणतो आपण, मेटल डिफिशियंट. आता इथं आपण किती ॲड करला हे याचा प्रॉब्लेम येतात बरं का. याच्यावर पर्सेंट कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ SrCl2 ते आपल्याला काढता येतात. समजा किती डिपेंड किती आपण किती ॲड केलं त्याच्यावर डिपेंड आहे. समजा आपण कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिफेक्ट किती, मी म्हणलो की मी ना 10⁻³ SrCl2 ॲड केला. 10⁻³ SrCl2 सिंपल आहे. याचा अर्थ काय की 100 आयनमध्ये 0.10⁻³ ॲड केलं आहे. पर्सेंटेज म्हणलं की तुम्हाला माहितीच आहे, आताच पर्सेंटेज आपण मोल कन्सेप्टमध्ये शिकलो असेल कदाचित. पर्सेंटेज W/W = W2 डिवायडेड बाय W1 + W2 मल्टिप्लाइड बाय 100 असं आपण पर्सेंटेज काढतो. आता आपण त्या इथं हे दिले आपल्याला, हे दिलेले आहे आपल्याला. मग पर्सेंटेज दिले ना, तर ह्याला 100ने डिवाइड करा ऑब्व्हियसली. आणि 100ने डिवाइड केलो की तेवढे आयन्स जे काय येतात त्या नंबर ऑफ मोलमध्ये तेवढे. आता समजा ह्याचा पर्सेंटेज काय केलं आपण, 10⁻³ डिवाइड बाय 10⁻² ऑफ SrCl2 झाले. ठीक आहे, म्हणजे किती झाले, 10⁻⁵. आता पर मोल आहेत, समजा हे पर मोल आहेत एवढे आहेत, तर मोल किती आहेत, 6.022 10⁻23 इंटू 10⁻⁵. किती झाले, 6.022 10⁻⁻5. 23मधून 5 गेले, कारण पाया समान आहे, घाताघाताची बेरीज वजाबाकी. सिंपल नियम तुम्हाला माहिती आहे. हा झाला 18. एवढे NaCl आपण डोप केलेत, म्हणजे डोपिंग. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज डोपिंग. ओके, आणि अशा प्रकारचा जो इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतो आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. असे प्रॉब्लेम आलेले आहेत बरं का. आय थिंक नीटमध्ये पण आलेले आहेत असे प्रॉब्लेम, परंतु असे आहेत प्रॉब्लेम्स, ते थोडं डोक्यात ठेवा. आपण असाइनमेंटमध्ये सुद्धा अशा प्रॉब्लेमची स्टडी करणार आहोत, जेव्हा आपण असाइनमेंट बघू तेव्हा पण. चला, तर आता लास्ट डिफेक्ट आहे. कोणता डिफेक्ट आहे लास्ट, ह्याच्यामधला बरं का. कशामधला, आपल्या पॉईंट डिफेक्टमधला. कारण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट डिफेक्ट और ॲटॉमिक डिफेक्टच होते आपल्याला, त्याच्यामधला हा लास्ट आहे. इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट काही एवढं नाही, इलेक्ट्रॉनचे एवढा विशेष नाही, आणि लाईन डिफेक्ट बी एवढा विशेष नाही, एकदम सोपे येतं. फक्त पॉईंट डिफेक्ट जास्त डिटेलमध्ये आहे. त्यामध्ये स्टॅइकियोमेट्रिक, नॉन स्टॅइकियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. आता आपण स्टॅइकियोमेट्रिक शिकलो. स्टॅइकियोमेट्रिकमध्ये स्कॉटकी आणि फ्रँकेल मेन होते. आयोनिकमध्ये
नॉन आयोनिकमध्ये पण होते वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टेशन डिफेक्ट. तर नॉन स्टायक्योमेट्रिकमध्ये कोणते होते? मेटल एक्सेस, मेटल डिफिशियंट. मेटल एक्सेस जे होते ते दोन प्रकारे होते, बाय रिमुव्हिंग ऑफ द अनायन और बाय ॲडिशन ऑफ द कॅटायन. स्कॉटकी आणि फ्रँकल टाईपमध्ये क्रिस्टल्स ते शो करायचे. आणि तिसरा जो दुसरा बघितला मेटल डिफिशियंट डिफेक्ट, तो मेटल डिफिशियंट कशामध्ये बघितला आपण? तो बघितला FeO वगैरे ऑक्साइड्स अँड सल्फाइड्स ऑफ मेटल्समध्ये बघितला. आणि दुसरा एक आत्ता जस्ट बघितला होता आपण, तो म्हणजे कोणता? बाय ॲडिशन ऑफ द हायर ऑक्सिडायझेशन स्टेट. पण इथं बघा त्या मागच्या केसमध्ये तोच फेरस ऑक्साइड्स होता, फेरसच +2 शो करायचा, फेरसच +3 शो करायचा. पण इथं तसं नाही, इथं आपण दुसरं ॲड करायला लागलो. त्यामुळं इथं असे प्रॉब्लेम म्हणतात, तिथं कसे प्रॉब्लेम म्हणतात? किती आयन्स +3 आहेत, किती आयन्स हायर ऑक्सिडेशन स्टेट आहेत ते काढा, असे प्रॉब्लेम म्हणतात. ओके, त्यामुळे हे थोडंसं तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. नॉन स्टॉइकियोमेट्रिक झाले आता. इम्प्युरिटी डिफेक्ट नेक्स्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे कसं डिफेक्ट? तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा इम्प्युरिटी ॲड करायला लागला क्रिस्टल्समध्ये. क्रिस्टल्सची अरेंजमेंट आहे, त्याची पॅकिंग आहे, ती रेग्युलर आहे इरेग्युलर आहे जाऊ द्या, ते सोडून द्या. परंतु इरेग्युलर असू नये, इरेग्युलर असलं त्याला अमॉर्फस सॉलिड म्हणतो आपण, ते सोडून द्या. फक्त रेग्युलरमध्ये बघूत म्हणा, अरेंजमेंट रेग्युलर आहे, परंतु आपण काहीतरी त्याला जाणून बुजून मुद्दाम इम्प्युरिटी ॲड करणं म्हणजे आपण मुद्दाम होऊन त्या मेटल डिस्टर्ब करायला लागलो. सपोज तो मेटल ऑलरेडी प्युअर आहे, त्याला आपण डिस्टर्ब त्याच्यामध्ये एक तर आपण वेगळा मेटल किंवा वेगळा एलिमेंट ॲटम काही पण असेल तो त्याच्यामध्ये ॲड तरी करतोय त्याच्या इंटरस्टेशन साइट्समध्ये किंवा त्याच्या रेग्युलर जागेवर रिप्लेस तरी करतोय. ओके, म्हणजे इफ फॉरेन मेटल, फॉरेन ॲटम, फॉरेन एलिमेंट म्हणजे बाहेरचा. ओके, फॉरेन म्हणलं की आपण म्हणतो ना फॉरेनचा माणूस आहे, फॉरेनहून आलाय. म्हणजे फॉरेन म्हणजे कुठून आलाय? भारत सोडून बाहेरून आलाय. ओके, फॉरेनला जाऊन आलो, बाहेर जाऊन आलो. इफ फॉरेन atom or element is either replaced or substituted, either replaced in regular, either replaced on regular, either replaced on regular sites of atoms or ions. ओके, किंवा और ॲडेड, आयदर रिप्लेस केले ते किंवा और ॲडेड इन द interstitial sites of atoms or ions. ह्या दोन प्रकारे आपण इम्प्युरिटी डिफेक्ट करू शकतो. म्हणजे एकतर आपण काय करतो, आपले जे रेग्युलर कॅटायन्स आणि आयन्स आहेत त्याच्या जाग्यावर बाहेरून आपण रिप्लेस तरी करायचे. आता मोस्टली कॅटायन आयनचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये, कारण आयोनिक क्रिस्टल्समध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट जनरली एवढा इफेक्टिव्ह नाही आहे जेवढा मेटलिक क्रिस्टल्समध्ये आहेत. बघा तुम्ही, त्याचे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ब्रासमध्ये काय करतो? कॉपर झिंक आहे. ब्रासमध्ये काय? कॉपर झिंक आहे. आपण झिंक रिप्लेस करतो, कॉपरच्या जागेवर काही काढतो आणि त्याच्यामध्ये झिंक रिप्लेस करतो. झालं. कोणता डिफेक्ट झाला? इम्प्युरिटी डिफेक्ट झाला. ठीक आहे. म्हणजे पण त्याला म्हणतो ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. सबस्टिट्युशनल म्हणजे रिप्लेस जर तुम्ही केला, आयदर रिप्लेस केला त्याला म्हणतो आपण सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. जर तुम्ही रिप्लेस केला तर सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि जर तुम्ही ऍड केला तर त्याला म्हणतो आपण ऍडिशन इम्प्युरिटी डिफेक्ट.
जर आपण सबस्टिट्यूशन केलं त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि जर आपण ॲडिशन केलो त्याला म्हणतो आपण ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे, तर बघा इम्प्युरिटी डिफेक्ट अशा प्रकारे वर्क झाले. आता सिम्पल आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सिम्पल आहे किंवा कॉमन आहे, नॉर्मल आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला स्टडी करून सांगतो. तर ती कोणती आहे? पहिला सबस्टिट्यूशनल. पहिल्या सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी जर तुम्ही बघितला, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, बघा समजा हे रेग्युलर पोझिशन आहे, हे रेग्युलर पोझिशन आहे. या रेग्युलर पोझिशनमध्ये कोणी कॉपर आहेत. फक्त मी काही जागी काय केलं, झिंक टाकला मध्ये जाणून बुजून. इथं जे आहे ना झिंक रिप्लेस केलं, इथली कॉपर काढलोय, त्याच्या जाग्यामध्ये झिंक ॲड केलोय. अशा डिफेक्टला मी काय म्हणतो? सबस्टिट्यूशनल म्हणतो. सबस्टिट्यूशन केलं आणि काय तयार झालंय? ब्रास. असाच ब्रॉन्झ होतो. ब्रॉन्झमध्ये काय करतो? कॉपरमध्ये झिंकचं इथं झिंक लाव, तर टिन टाकायचा. ब्रास कशाचं आहे? कॉपर आणि झिंकचं मिक्सचर आहे. तर ब्रॉन्झ कशाचं आहे? ब्रॉन्झ खूप तुम्हाला माहिती आहे, ब्रॉन्झचे पुतळे स्टॅच्यू बनतात किंवा ब्रॉन्झचं मेडल आहे बघा, ब्रॉन्झ मेडल. ओके, गोल्ड आणि सिल्वर नंतर ब्रॉन्झ मेडल असते बघा. म्हणजे इथं काय केलं मी, याला कॉपर आणि झिंक, इथं कॉपर आणि टिन, ब्रॉन्झ. ही झाली सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता नेक्स्ट डिफेक्ट कोणता आहे? ॲडिशनल इम्प्युरिटी. हा सगळ्याला कॉमन आहे, सगळ्यांना माहित आहे ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. तुम्ही आम्ही रोज ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट मधल्या पासून बनलेल्या एलिमेंटला टच करतो आपण रोज. रोज उठून ॲडिशनल इम्प्युरिटी जिथं ज्याच्यामुळे झाली आहे त्याला आपण टच करतो रोज. कोणतंही माहिती आहे तुम्हाला? ते आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि सोपं म्हणजे स्टेनलेस स्टील. ॲडिशनल इम्प्युरिटी स्टेनलेस स्टील. म्हणजे दुसरं आहे ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? तर बाबा तुम्ही इथं रिप्लेस नाही करत, एकदम मजबूत इनर्ट बनतं. एकदम असं बघा फेरस आहे, एकदम असं राईट, एकदम असं आहे. इथं रेग्युलर अरेंजमेंट आहे, फेरस आहे इथं. असू द्या, त्यानंतर रेग्युलर अरेंजमेंटची माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी काय करणार, हे जी मधली जागा आहे ना त्याच्यामध्ये मी ॲड होणार आहे. तुम्ही बघा DF ब्लॉक एलिमेंट म्हणजे चॅप्टर आहे 12मध्ये, तिथं सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळते की आपण ना हे जे रेग्युलर अरेंजमेंट आहे ना ह्याच्यामध्ये बोरॉन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन अशी ज्याची जी साईज छोटी आहे तशी ह्याच्यामध्ये गॅस ॲड करतात. ते सुद्धा एक प्रकारे असंच आहे, ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्टच म्हणू शकतो तुम्ही. पण ते जे त्याच्या प्रकारे जे कंपाऊंड बनतात किंवा जे मेटल्स बनतात त्याला आपण इंटरस्टिशियल मेटल्स असं काहीतरी म्हणतो, त्याचं इंटरस्टिशियल मेटल्स म्हणतो त्याला आपण. ठीक आहे, तर हे जे आहेत तर तसंच इथं काय, इथं तुम्ही काय केलं, कार्बन ॲड केला, कोल इम्प्युरिटी मुद्दाम, किंवा क्रोमियम लीड सारखं. ठीक आहे, कार्बन इम्प्युरिटी मी इथं ॲड केली. आणि याच्यामुळे जो बनला तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका, रोज ज्याला आपण प्रेमानं त्याच्यापासून पाणी करणं, जेवणं सगळं ते ताटामध्ये करतो आपण, ते म्हणजे कोणते? स्टेनलेस स्टील. एकदम इनर्ट. आता बघा स्टेनलेस स्टील आणि फेरसचा फायदा काय? फेरस अंडरगोज कोरोजन, गंज चढतो फेरसला पाणी कंटिन्युअसली राहिलं तर त्याच्याभोवती, परंतु स्टेनलेस स्टील कोरोजन शो करत नाही. हजारो वर्ष बघा तुम्ही तसंच राहून जाईल ते. स्टेनलेस स्टीलला काही होणार नाही, एकदम इनर्ट आहे. परंतु ह्याला मात्र त्रास होतो, कोरोजन होतं. कोणाचं? फेरसचं. याचं होत नाही. हे कोणाचा फायदा आहे? हा ॲडिशनल इम्प्युरिटीमुळं बनलेला एलिमेंट. इम्प्युरिटी ॲड केलं म्हणजे प्रत्येक वेळेस तोटाच होतो असं नाही, फायदा पण होतो. हे त्याचे उदाहरण आहेत. ठीक आहे, दीज आर द एक्झाम्पल्स, व्हेरी गुड एक्झाम्पल्स ऑफ द इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण लास्ट डिफेक्ट आहे लाईन डिफेक्ट. लास्ट डिफेक्ट एकदम
त्याला काही जास्त मोठा डिफेक्ट नाही, लाईन डिफेक्ट एकदम छोटा डिफेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय एवढं स्टडी किंवा क्वेश्चनसुद्धा नाहीत बरं का एवढे विचारलेत. आता ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात, आले येऊ शकतात, पण लाईन डिफेक्ट आणि इलेक्ट्रॉनिक डिफेक्टमध्ये असं काय क्वेश्चन. लाईन डिफेक्ट इलेक्ट्रॉनिक कळल्यामुळे होतो, टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा वाढत गेले की थोडंसं एक्सायटेशन होतं इलेक्ट्रॉनचं आणि मग वॅकन्सी बनते आणि मग होल्स बनून थोडं डिफेक्ट तयार होतं, डिस्टर्बन्स तयार होतं, तर आपण इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट म्हणलो. इथं काय करतोय आपण, इथं थोडंसं वेगळं करतोय. काय थोडंसं वेगळं करतोय आपण इथं, पहिलं काम करतोय आपण, हे जे रेग्युलर आहेत ना इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये, रेग्युलर साईड्स आहेत ना त्याचे कसे लाईन्स बनते, वायची लाईन्स, हे लाईन्स असे लाईन्स बनते. एखादी लाईनच रिमूव्ह होते, कसं होते ते सांगतो मी तुम्हाला. लाईन डिफेक्ट लास्ट, समजा हे असं डिफेक्ट आहेत असे, एकच अंतर असावं, थोडं कमी जास्त अंतर झालं की आपल्याला ते बरोबर वाटत, दिसत नाही बरोबर. ओके, 1 2 3 4 लाईक दिस. हे रांगोळ काढल्यासारखं आहे बरं का. तुम्हाला मी लगेच लक्षात येते नेमकं काय व्हायला लागले. या मुद्दा मी थोडंसं पॉईंट काढून घ्यायला लागले. बघा आता काय होते, बघा आता मी ह्याला पॉईंटला जोडतो अगोदर. ते एवढं काय मला खालीवर झालं असेल बरं का पॉईंट, कारण शेवटी एररच होतातच. आपण किती प्रयत्न केलो ना तरी आपण एररच होताच. आपल्या हातानं आपण ॲक्युरेटली घेऊ शकत नाही, ज्यावर आपण मेजरमेंट किंवा आपल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करू शकतो हे. ठीक आहे, तर बघा आता हे उभी मी जर घेतलो ना तुम्हाला आडवं काहीच वाटणार नाही, पण उभं बघा आता मी थोडंसं इकडे गेलं, त्याला मॅनेज करायला गेलं की असं होते. खाली तर नाहीच ना, त्याला मी असं जोडलो, इथं असं जोडलो. हे पण नाही आहे, इथं जोडतो. हे पण नाही आहे, याला मी इथं जोडतो, कारण हे इथे येते. बघा ह्या 2 लाईनपैकी एकच लाईन आली बघा खाली. मग इथून पुढे जेव्हा जाईल तेव्हा एक लाईन कंप्लीट व्हॅनिश झाली, अशा डिफेक्टला आपण लाईन डिफेक्ट असं म्हणतो. One line is a completely vanishes. Such defect is called as a line defect. Nothing more than that line defect मध्ये काहीच नाही. अशा प्रकारची डायग्राम आहे, त्याला आपण कोणता डिफेक्ट म्हणतो, लाईन डिफेक्ट असं म्हणतो. एकदम कम्प्लीट रप्चर होते लाईन्स. ओके, अशा डिफेक्टला आपण लाईन डिफेक्ट असं म्हणतो. चला आता दुसरा एक्झाम्पल आहे. काय आहे दुसरं एक्झाम्पल? दुसरं एक्झाम्पल याच्यामधलं एक्झाम्पल म्हणजे कशी मी त्याच्या आत्तापर्यंत डिफेक्टचा सगळा तुमच्यासमोर ठेवतो, एक डायग्रामच काढतो. डिफेक्ट्स कसे कसे येतात बघा. डिफेक्ट्स 3 प्रकारचे डिफेक्ट्स आहेत. पहिला आहे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट्स. ह्याला कमी जागा लागते म्हणून मी एक थोडंसं इकडे घेतो, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट्स. आणि लास्ट आहे आत्ताच बघितलेला लाईन डिफेक्ट्स. कोणी जास्त जागा लागत नाही, फक्त वन लाईन डिस्टर्ब्स, वन लाईन डिस्टर्ब और व्हॅनिश, डिस्टर्ब्स और व्हॅनिशेस, व्हॅनिश होते. इथं काय होतं, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट्स म्हणजे ॲट 0 केल्विन सगळं नॉर्मल आहे, रेग्युलर आहे, परंतु ॲज टी इन्क्रीजेस इलेक्ट्रॉन शोज जम्प्स ट्रान्झिशन, इलेक्ट्रॉन शोज ट्रान्झिशन शो करतात ते, आणि त्याच्यामुळे होल्स बनतात, होल्स जनरेट्स. मग त्याच्यापासून आपल्याला हा डिफेक्ट पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे डिस्टर्ब झाले, अरेंजमेंट डिस्टर्ब झाले की हा डिफेक्ट होतो. सगळ्यात महत्त्वाचा डिफेक्ट आहे आपल्यासाठी हा. कोणता डिफेक्ट आहे हा? पॉइंट और ॲटॉमिक डिफेक्ट.
याचे 3 पार्ट आहेत सगळ्यात अगोदर. पहिला आहे स्टॅइक्योमेट्रिक, दुसरा आहे नॉन स्टॅइक्योमेट्रिक, आणि तिसरा आहे इम्प्युरिटी. स्टॅइक्योमेट्रिक मध्ये कोणता बघितलो आपण? स्टॅइक्योमेट्रिक मध्ये आपण व्हॅकन्सी आणि इंटरस्टिशियल, त्याला आपण फ्रँकेल म्हणतो. फ्रँकेल आणि स्कॉटकी मेन आहेत, याचे पण 2 पार्ट आहेत. असं फक्त असं सरळ लिहितो मी त्याला. पहिला आहे फ्रँकेल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट, याचे 2 पार्ट आहेत. स्कॉटकी फ्रँकेल डिफेक्ट. स्कॉटकीमध्ये काय होतं? इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आयन्स रिमूव्ह करतो. इथं फ्रँकेलमध्ये रिमूव्ह करत नाही, इंटरस्टिशियल साईडमध्ये टाकतो आपण त्याला. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला माहिती आहे ह्याचे. आता हे मी पुन्हा हे खूप जास्त होते म्हणून मी हे सांगत बसत नाही तुम्हाला ते. आता नॉन स्टॅइक्योमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॅइक्योमेट्रिकमध्ये कोणते येतं? 2 आहेत, मेटल एक्सेस, मेटल डेफिशियंट. हे कोण? हे NaCl, फर्वेन सेंटर कलर बाय मेकिंग एक्स्ट्रा अनायन, ओके, बाय रिमुव्हिंग अनायन अँड बाय ॲडिशन ऑफ द कॅटायन, अशा प्रकारे बनू शकतो हे. आणि हा डिफेक्ट कोणता बनतो? हा मेटल डिफिशियंट. हा 2 प्रकारे बनतो बरं का. म्हटलंच तर सांगतो मी तुम्हाला लगेच ह्याचं. पहिला बनतो बाय रिमुव्हिंग अनायन, आणि याचं गुड एक्झाम्पल एफ सेंटर आहे. खाली इम्प्युरिटीला त्रास होईल, मी लिहितो खालीच लिहितो, खाली जागा आहे ना आपल्याकडे. याचं गुड एक्झाम्पल एफ सेंटर आहे. आणि मोस्टली जे स्कॉटकी दाखवतात ते हे दाखवतात. याचं दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे? बाय ॲडिशन ऑफ कॅटायन. दुसरं metal excess defect by removing anion F center by addition of cation. दुसरा आहे मेटल डिफिशियंट डिफेक्ट. ह्याच्यामध्ये काय 2 प्रकारे बनतो. कसं बनतो? सेम मेटल व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, डिफरंट हायर ऑक्सिडेशन स्टेट मेटल ॲड करणं. ओके, सेम मेटल shows variable oxidation state. जसं FeO वाले Fe 0.95O असं वाले आता झालेलं आहे. दुसरं काय? दुसरं आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट मेटल ॲडिशन. डोपिंग पण म्हणतो आपण शॉर्टमध्ये. डोपिंग SrCl2 in NaCl. ओके, चला. तर इथं बघा इम्प्युरिटीमध्ये 2 प्रकार आहेत. तुम्हाला सांगितले आहेत मी 2 प्रकार कोणते कोणते आहेत. पहिला आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, ब्रॉन्झ वगैरे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी. आत्ताच झालेले ब्रास और ब्रॉन्झ आणि ॲडिशन इम्प्युरिटी डिफेक्ट, ॲडिशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. याच्यामध्ये कोण आहे? स्टेनलेस स्टील, सगळ्यात भारी आपल्याला माहीत असलेलं स्टेनलेस स्टील. ओके, चला. तर अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे, अशा प्रकारची अरेंजमेंट म्हणजे कोणती अरेंजमेंट आहे? अशा प्रकारची अरेंजमेंट म्हणजे डिफेक्ट्स आहे, याच्यामध्ये डिस्टर्बन्स आहे. अरेंजमेंट म्हणजे डिस्टर्बन्स, याला आपण काय म्हणतो? डिफेक्ट्स असं म्हणतो. ओके, आय होप हे चार्ट तुमच्या घरी असला पाहिजे, तुमच्याकडे असला पाहिजे. ह्याच्यामध्ये अजून ह्याला वाढवा चार्टला, इथं एक्झाम्पल्स लिहा, ह्याचे एक्झाम्पल्स लिहा. ह्याला जेवढं मोठं करा तेवढं मोठं करा आणि तुमच्या स्टडी रूममध्ये लावा. डिफेक्ट्स तुमचे परफेक्ट होऊन जातील. ठीक आहे.
Let's stop here.